खेड आणि आंबेगाव तालुक्यातील 5 धरणांच्या पिण्याच्या पाण्याचं असलेला इंदिरा पाझर तलावाचा सध्या पाणीसाठा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील आणि खेड आणि आंबेगाव जिल्ह्यातील सरहद्दीवरती असलेला इंदिरा पाझर तलावावर. या ठिकाणी पाहतो की सध्या जी पाण्याची पातळी आहे ती सध्या कमी झालेली पाहायला मिळते. कारण की राजगुरुनगर शहरात असेल किंवा सांबरवाडी असेल, तिनेवाडी असेल, या आधी सध्या जे इंदिरा पाझर तलाव आहे, त्या इंदिरा पाझर तलावाची जी पाण्याची पातळी आहे ती सध्या घटलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की सध्या पाहतो की उन्हाचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका आहे आणि याचमुळे सध्या हे जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन लवकरात लवकर होत आहे आणि त्याचाच फटका सध्या या तलावात असलेला पाणीसाठा होताना पाहायला मिळत आहे. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर आपण ज्या पद्धतीने इंदिरा पाझर तलावातील पाणीसाठा आहे कमी झाल्याने या परिसरातील सांबरवाडी असेल, तिनेवाडी असेल, त्याच जैदवाडी, वरची बांबुरवाडी, तुकाईवाडी, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील पेठ अशा 5 गावांच्या जो पाण्याची योजना आहे ती खरं तर ह्याच पाझर तलावात होताना पाहायला मिळते. त्यामुळे सध्या ती विस्कळीत शक्यता सध्या वर्तवली जाते. कारण की सध्या या 5 गावांना सध्या मुबलक पाणी आहे. परंतु पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काही दिवसामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता खरं तर व्यक्त पाहायला मिळते. कारण की शहराच्या जुना खेड घाट लगत हा इंदिरा पाझर तलाव आहे. या परिसरामध्ये शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी या खरं तर पाझर तलावाचा उपयोग होत असतो. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार असेल, त्यासोबत खेड तालुक्यातील सर्वंगा डोंगर अवलंबून असतो. दरवर्षी साठ्यावर या पाणीपुरवठा असेल किंवा आंबेगाव असेल, या तालुक्यातील 5 गावांचा पुरवठा योजना तसेच शेतीसाठी हे इंदिरा पाझर तलाव हा खरं तर वरदान ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत पाहतो की सध्या जी पाण्याची पातळी आहे ती घटलेली एकंदरीत पाहायला मिळते. त्यामुळे पुढील काळामध्ये या परिसरामध्ये ही जी 5 गावं आहेत, 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्षित होऊ शकतो. मात्र एकंदरीत पाहिलं की सध्या इंदिरा पाझर तलावामध्ये जो पाणीसाठा आहे, तो पाणीसाठा सध्या तुरळक असल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे अतुल सह मी सोडले टी व्ही 9 मराठी, खेड, पुणे.